दिल्लीतला स्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली। केंद्राकडून पहिल्यांदाच दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करण्यात आलाय। या हल्ल्यामागील सगळ्या शक्यता तपासून बघणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सांगितलं होतं आणि यानंतर आता वेगानं तपास सुरू असून काल पंतप्रधान मोदींनी आढावा घेतला आणि त्यानंतर संध्याकाळी झालेल्या बैठकीनंतर हा दहशतवादी हल्ला असल्याची घोषणा केंद्रानं केली आहे। त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात सुरू केलेलं ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होणार का आणि पाकड्यांना अद्दल घडवण्यासाठी भारत कोणती कठोर पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। The cabinet expressed its profound grief over the loss of lives in the terrorist incident involving a car explosion near the Red Fort in Delhi on the evening of 10th November 2025. The cabinet observed 2 minutes silence in honor of the innocent lives lost. The cabinet unequivocally condemns this dastardly and cowardly act that has led to the loss of innocent lives. The cabinet reiterates India's unwavering commitment to a policy of zero tolerance towards terrorism in all its forms and manifestations. तर फरीदाबाद जैश मॉड्यूलमध्ये जिच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली त्या डॉक्टर शाहींचं कानपूर कनेक्शन समोर आलंय। कानपूरमध्ये शाहूजी विद्यापीठात तिनं शिक्षण पूर्ण केलं, मात्र पुढे वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर डॉक्टर शाहींचे जैशशी संबंध असल्याचं उघड झालं। शाहींचा कानपूरमधील काही फोटो व्हायरल होत आहेत। शाहीन नेहमीच सर्वसामान्य महिलेसारखीच राहायची, मात्र तिच्या महत्वाकांक्षा खूप मोठ्या होत्या असं तिचा घटस्फोटित पती म्हणतोय। शाहींचा विवाह डॉक्टर जफर हयात नावाच्या नेत्ररोग तज्ज्ञाशी झाला होता। तिला 2 मुलंही आहेत, ती मुलंही आता सज्ञान झाली आहेत। बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबईतली पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आणणार घराणेशाहीतील व्यक्तीला महापौर बनवण्यास माझा विरोध असल्याचं म्हणत भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नाव न घेता गणेश नाईक यांना टोला लगावलाय। नवी मुंबई महापालिकेची महापौर महिला होणार, तीही सर्वसामान्य घरातील असं मंदा म्हात्रेंनी म्हटलंय। आता 56 इंचाची छाती माझी फुलणार आहे। त्याचं कारण असं आहे की 56 नगरसेविका माझ्या दिमतीला मिळणार आणि कदाचित आरक्षण आलं तर महापौर महिला झालं तर आणखी नव्या मुंबईमध्ये महिला राज हे आल्याशिवाय राहणार नाही। पुरुषांची जी मक्तेदारी जी गेली 30 वर्ष होती, महापौर झाले तरी इथे पुरुषच निर्णय घ्यायचे, ती सगळी मक्तेदारी सध्या तर मी मोडीत काढलेली आहे। जवळजवळ 25 वर्ष झाली मी मोडलेली आहे, पण अजून जर या 56 महिला जर माझ्याबरोबर आल्या आणि महापौर तर नवी मुंबईमध्ये पुरुषांची संपूर्ण मक्तेदारी ही मी तोडून काढल्याशिवाय राहणार नाही। भाजप आणि शिवसेनेनं आमचा निवडणुकीसाठी वापर करून घेतला। महानगरपालिका निवडणुकीत दोघांच्या भांडणात आमचं नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केलाय। सत्तेतील राष्ट्रवादी पक्षानं महायुतीला घरचा आहेर दिलाय। नवी मुंबई शहराचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीनंच बसेल असा इशाराही जिल्हाध्यक्षांनी दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्याबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत आहेत। सर, काय म्हणाल? निवडणुका काही दिवसात राहिलेत, मात्र महायुतीमध्ये अजून ताळमेळ नाहीये। वास्तविक आता आमदार आणि खासदाराची निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्येच काही लोकांनी त्या ठिकाणी बंडखोरी केली। निवडणुका तरी झाल्या, भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार आणि 1 शिंदे गटाचे खासदार निवडून आले। त्यावेळेस मात्र आपल्याला युती पाहिजे, सर्व हे पक्ष एकत्र आलं पाहिजे। मग तुम्हाला खासदार व्हायचं असेल, तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर तुम्हाला आम्ही सर्व एकत्र चालतो। मग कार्यकर्त्यांची जेव्हा वेळ येते नगरपालिकेची नगरसेवक होण्याची, त्यावेळेला मात्र नेत्यांची भूमिका ही वेगळी का असते? भाजप आणि शिंदे गटामध्ये जी सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याच्यामध्ये तुमच्या पक्षाची फरफट होते असं तुम्हाला वाटत नाही? ते आम्ही मजा बघतोय, परंतु आम्ही मजा बघतो आनंदात नाही। आम्ही मजा बघतो हे की सांगण्याचा उद्देश की जर तुम्हाला लोकांनी तुमचा नवी मुंबईचा विकास करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेला आहे, तर तुम्ही विकास करायचं सोडून तुम्ही भांडणामध्ये मग्न आहात। तुमचं स्वाभिमान, तुमचं इगो, तुम्हाला अजून काय काय करायचं आहे ते, परंतु ही गोष्ट नवी मुंबईकरांच्या हिताची नाही आहे।
मुंबईतील केईएम रुग्णालयातील गैरसोयी, औषध तुटवडा आणि ढिसाळ कारभाराच्या पार्श्वभूमीवर काल मुंबई महापालिकेमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, पालिका उपायुक्त शरद उघडे, केईएमच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। केईएममधील रुग्णांच्या गैरसोयींची पाहणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन केली होती। त्यावेळी रुग्णालय प्रशासनाला रुग्णसेवेतील उणीवांबाबत खडे बोल सुनावले होते। दरम्यान कालच्या बैठकीमध्ये रुग्णसेवा सुधारण्यासाठी अनेक ठोस निर्णय घेण्यात आले। औषधांचा तुटवडा येत्या 15 दिवसात पूर्णपणे भरून काढण्यात येणार असून 350 रिक्त पदांसाठी घेतलेल्या मुलाखतींचे निकाल लवकर जाहीर करून पदं भरण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। वार्डची परिस्थिती फार चांगली नाही आहे। आता मी जे रजिस्ट्रेशन काउंटर व्हिजिट केला तिथे 1.5 ते 2 तास लोकांना वाट पाहावी लागते, कधी कधी 3-3 तास। आणि नंतर ते तिथे जिथे त्याने जायचे आहे ऑर्थोपेडीमध्ये किंवा मेडिकलमध्ये तिथे अजून तिथे 1-1, 2-2 तास लागतील। हा काही योग्य गोष्ट नाही आहे। आणि ते सर्व ठिकाणी त्यांची अनएफिशियन्सी आणि लोकांना त्रास, त्यांचा काही फरक पडत नाही असा सर्व अधिकाऱ्यांची मानसिकता झाली आहे। दरम्यान केईएम, नायर आणि कूपर रुग्णालयांना खासगी रुग्णालयांच्या तोडीच्या सुविधा देण्याचं आमचं विजन आहे। एका आठवड्यात ठोस प्रगती दिसेल असं आश्वासन अमित साटम यांनी दिलंय। या बैठकीमध्ये केईएम हॉस्पिटलमधल्या विविध तक्रारींसंदर्भामध्ये चर्चा ही करण्यात आलेली आहे की सर्वप्रथम म्हणजे केईएम हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या औषधांची तुटवडा त्या ठिकाणी होता ते संपूर्ण मेडिकल प्रोक्युअरमेंट करून येणाऱ्या 2 वर्षासाठी लागणारी सगळी औषधं प्रोक्युअर करून येत्या 15 दिवसामध्ये केईएम हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या औषधांचा तुटवडा हा पूर्णपणे भरला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या औषधांचा तुटवडा केईएम हॉस्पिटलमध्ये आढळणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।